वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। नमस्ते सुव्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रं येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करम्। अधिक मासानिमित्त आपण विष्णू सहस्त्रनामाचा पठण आणि अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। काल सहस्त्रनाम हे महाभारतातील अनुशासन पर्वात आलेलं आहे। भीष्मांनी युधिष्ठिराला भगवान विष्णूंची सहस्त्रनाम सांगितलेली आहेत आणि तेच पुढे श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र या नामाने विख्यात झालेलं आहे। कालच्या भागात आपण महर्षी व्यास कोण होते, वैशंपायन ऋषी कोण होते, जनमेजय राजा कोण होता, पितामह भीष्म कोण होते आणि युधिष्ठिर कोण होता या सगळ्यांचा थोडक्यात आढावा घेऊन आज आपण पुढे जाणार आहोत। या सगळ्या पात्रांचा परिचय आपण एवढ्यासाठी करून घेतलेला आहे की आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये ज्ञान ग्रहण करताना प्रश्नकर्त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे। असं म्हटलं जातं की शिष्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत। जितके जास्त प्रश्न विचारतील तितका चांगला विद्यार्थी। आणि शिष्यांनी प्रश्न विचारल्याशिवाय कोणी उत्तर देऊ नये। आणि जेव्हा शिष्य प्रश्न विचारतो तेव्हा गुरूंनी आचार्यांनी हात न आखडता उदार हस्ते आपल्याला जे काही माहिती आहे ते सगळं आपण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे। याला म्हणतात अध्ययन अध्यापन पद्धती। आज आता त्या अध्ययन अध्यापन पद्धतीत अमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसतो आहे। त्याच्यावरती काही आपल्याला फार भाष्य करायचं नाही, पण उपनिषद आणि पुराण यांचा जर आपण अभ्यास केला तर प्रत्येक उपनिषदामध्ये असे अनेक प्रसंग आलेले आहेत। सुरुवातीला कोणीतरी प्रश्न विचारतं आणि मग आचार्यांनी उत्तरं दिलेली आहेत। म्हणजे प्रश्नोत्तर पद्धती हीच आपली ज्ञानार्जनाची प्राचीन अध्यापन पद्धती होती असं आपण म्हणू शकतो। मग ह्या स्तोत्राच्या सुरुवातीलाही युधिष्ठिराने प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांच्या उत्तरादाखल आपल्याला पितामह भीष्मांनी सहस्त्रनामावली सांगितलेली आहे। खरं म्हणजे असं ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह असे दोन प्रकारचे प्रश्न असतात, पण तत्वज्ञानाचा विचार केला की असे दोन प्रकार पडतच नाही। इथं काय ऑब्जेक्टिव्ह असेल तर 1 मार्क द्यायचा, डिस्क्रिप्टिव्ह असेल तर 3 मार्क द्यायचे असा प्रश्न तिथेच नाही। तर विद्यार्थ्याच्या शंकेचं समाधान होईपर्यंत त्याला पूर्ण ज्ञान होईपर्यंत उत्तर देत राहिलं पाहिजे। मग ती उत्तरं देताना मुख्य प्रश्नाला अनुसरून अनेक कथा येतात, आख्यानं येतात, उपाख्यानं येतात। एकाची गोष्ट सांगता सांगता आपण पूर्ण महाभारताची गोष्ट ऐकून घेतो। एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, याला म्हणतात पेटिका पद्धती। एक पेटी उघडली की त्याच्यातून अनेक दागिने आपल्याला प्राप्त होतात आणि तो प्रत्येक दागिना नेमक्या जागेवरती घातला तरच तो शोभून दिसतो। तसंच प्रश्नांच्या उत्तरांचंही आहे आणि ही प्रश्नोत्तर पद्धतीच इथे आपल्याला अवलंबलेली दिसून येते। विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राची सुरुवात करताना
आपल्याकडे बऱ्याच प्रती उपलब्ध असतात. जसं आता आपल्याकडे ही प्रत आहे गीता गोरखपूर प्रेसची आहे, किंवा आपण ज्या प्रतीतून म्हणतो ही पण गोरखपूर प्रेसचीच आहे. गोरखपूर प्रेसच्या प्रती सर्वाधिक प्रमाणित मानल्या जात असतात आणि इतरही काही पुस्तकं आपल्याला उपलब्ध होतात, किंवा यूट्यूबवरती पण आपण अनेक जणांचे रेकॉर्डिंग्स ऐकत असतो. तेव्हा आपलं एक निरीक्षण तुम्ही केलं असेल तर प्रत्येक जण वेगवेगळे श्लोक म्हणून सुरुवात करतो. मग नेमकं आपण काय केलं पाहिजे, तर कोणतंही स्तोत्र मंत्र म्हणताना जर आपण तप म्हणून करतो आहोत, व्रत म्हणून करतो आहोत या नित्य पठणामध्ये करतो आहोत, तर त्यासाठी वेगवेगळे नियम लागू होतात. जेव्हा तुम्ही एखादं स्तोत्र संकल्प घेऊन भगवंताचा अधिष्ठान ठेवून पठण करायला सुरुवात करतात, तेव्हा साहजिकच आहे आपण गणेशाला वंदन करून करतो. मग त्याच्याशी संबंधित जे जे असतात, जसं आता हे स्तोत्र विष्णूंचं वर्णन केलेलं आहे, तर ध्यानामध्ये आपल्याला प्राथमिक श्लोक ध्यानाचे म्हणायचे आहेत, भगवान विष्णूंचं वर्णन करणारे म्हणायचे आहेत. म्हणून स्तोत्राची सुरुवात शुक्लांबरधरं विष्णू शशिवर्णं चतुर्भुजं, हा असाच सेम श्लोक आपल्याला गणपतीच्या बाबतीत पण आढळतो आहोत. गणपती पूजा आपण करतो तेव्हा तर पहिले 3 श्लोक जे आहेत ते आपल्याला भगवान विष्णूंचं वर्णन करणारे आहेत आणि त्यांचं त्या स्वरूपातलं ध्यान आपल्याला करायचं आहे. जसं आपण सशंख चक्रम सकिरीधरणं या श्लोकामध्ये पण भगवान विष्णू कसे दिसतात, आपण ते चित्रच लावलेलं आहे. भगवान विष्णू म्हणते की आपल्याला हेच रूप दिसलं पाहिजे. मग त्या रूपाचं ध्यान करताना आपलं लक्ष कुठल्या कुठल्या ठिकाणी गेलं पाहिजे, शंख चक्र गदाधारी, आणि मग त्यांच्या नेत्रकमलापर्यंत आपल्याला हळूहळू पोहोचायचं आहे. तर पूर्व पीठिकेमध्ये व्यास महर्षींना नमस्कार केलेला आहे. त्यांचं वर्णन करताना सांगितलेलं आहे, व्यासं वसिष्ठ नप्तारं शक्ते पौत्र कल्मषं पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधी. एकाच श्लोकामध्ये पूर्ण त्यांचा विस्तार आपल्याला सांगितलेला आहे. काल आपण जाणून घेतलेलंच होतं. महर्षी वसिष्ठांचा पुत्र शक्ती, शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशरांचा मुलगा महर्षी व्यास आणि महर्षी व्यासांचा मुलगा शुकमुनी. एका त्याच्यात 5 पिढ्या आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि सगळ्यांसाठी एकच विशेषण दिलेलं आहे, तपोनिधी. हे तप हेच त्यांच्यासाठी धन आहे, असे तपोनिधी असलेले. त्यांच्याकडे निधी म्हणजे साठा, कोणती इस्टेट आहे त्यांच्याकडे, कोणती संपत्ती आहे, तर तप हीच संपत्ती आहे. आणि 1-2 नाही, 5-5 पिढ्या आहेत. आपणही आता संपत्ती जमवतो, 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती मिळवण्याचा आपल्याला अट्टहास असतो, पण ही सर्व भौतिक संपत्ती भूतलावरच राहते. आपल्यासोबत येणारी संपत्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी ज्ञानयोग, कर्मयोग, तपयोग हीच साधना आवश्यक आहे. याचं उदाहरण म्हणजे महर्षी व्यास आहे. आणि महर्षी व्यासांचं इतकं व्यापकत्व आहे, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. एकही असा विषय नाही की ज्याच्यावरती महर्षी व्यासांनी लेखन केलेलं नाही. हे खरोखर आश्चर्य वाटतं की एकच व्यक्ती एवढं व्यापक आणि विविध विषयांवरती लेखन करू शकतं का. आपल्याला साधं एका विषयावरती निबंध लिहायचा आहे किंवा एक 10 मिनिटं भाषण करायचं आहे तरी किती प्रश्न पडतात. आणि महर्षी व्यासांनी एवढा व्यासंग, एवढं ज्ञान कधी ग्रहण केलं असेल आणि कधी व्यक्त केलं असेल, तर त्याच्यावरती आणखीनही एक स्पष्टीकरण दिलं जाऊ शकतं की बऱ्याचदा बघा आपल्याला काही ऋषींची नावं रामायणातही आढळतात, महाभारतातही आढळतात, म्हणजे ती चालू राहतात. कदाचित असं असू शकतं की त्या पदावरती बसून जे काम करता आहे त्यांना त्याच नावाने ओळखलं जातं. जसं इथे बसून मी बोलते तर आपण व्यासपीठ म्हणून, महर्षी व्यास म्हणजे इथे बसून बोलणारा जो वक्ता असतो त्याच्या तोंडून महर्षी व्यासांचेच विचार अनपेक्षितपणे बोलले जातात. ठरवून आलेलोच असतं आपण, पण तरीही इथं बसून जे
उत्स्फूर्तता सुचते भगवंताचे विचार सांगताना, ज्याचं सगळं श्रेय महर्षी व्यासांना आहे, मग याला व्यासपीठ असा शब्द आपल्याला दिलेला आहे. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. वासिष्ठ असा शब्द, वसिष्ठांचा प्रपौत्र तो वासिष्ठ. जसं पंडूचा मुलगा पांडव, कुरूंचे वंशज होते ते कौरव, तसा वसिष्ठांचा प्रपौत्र तो वासिष्ठ. नमो नमः. आता प्रत्येक श्लोकामध्ये आपल्याला नमस्कार करायचा. कोणाला करायचा आहे तर सुरुवातीला आपण भगवान विष्णूंना केलाय, नंतर महर्षी व्यासांना केलाय, आणि पुढे सगळी आपल्याला विष्णूंचीच नावं करायची. मग ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी विभक्ती वापरायची. चतुर्थी विभक्तीपर्यंत आपल्याला संस्कृत भाषेच्या नियमानुसार शब्द चालवता आले पाहिजे. म्हणून कोणत्याही स्तोत्र मंत्र संस्कृत साहित्यांचं अध्ययन करताना संस्कृत भाषेचं सामान्य ज्ञान असणं फार आवश्यक आहे. व्याकरणाचं अध्ययन केल्याशिवाय अशा गोष्टीत हात घालू नये असं म्हटलं जातं. म्हणून वेदांचा अभ्यास करतानाही षडांगांचा अभ्यास करायला सांगत आहे. म्हणजे तुम्ही आधी व्याकरण शिका आणि मगच तुम्ही त्याच्यापर्यंत जायला बघा, तरच त्याच्यातला तुमचा अर्थ जाणून घेण्याची किंवा अर्थाचा उकल करण्याची क्षमता वाढायला लागते. म्हणजे ते सोपा एक नियम आपण शिकू. पहिल्या दिवशी आपण उच्चारणाचा एक नियम शिकलेला आहोत. आज दुसरा एक महत्त्वाचा नियम शिकूयात की ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी विभक्ती. आणि आपल्या सुदैवाने सगळे देव पुल्लिंगी आहेत. म्हणजे देव शब्दाप्रमाणे देवाय, जसं केशवाय नमः, माधवाय नमः, आपण 24 नावं घेतो. पण भानू शब्द आला तर त्याची चतुर्थी होते भानवे. विष्णू विष्णवे, म्हणजे एक काही नियम त्याला बांधलेले आहेत. तर चतुर्थी वापरली तरच तो नमस्कार देवापर्यंत पोहोचतो. आणखीन एक खूप छान सुभाषित आपल्याला सांगितलंय, आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदैव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. जर एवढ्या देवांच्या नावांची चतुर्थी आपल्याला करता येत नाही तर सोपा शब्द घ्या, केशव. केशवाय नमः. सर्व देवांपर्यंत आपला नमस्कार पोचलेला आहे. पण प्रत्येक एकत्रित केलेलं असलं तरी प्रत्येक नामाचं, प्रत्येक देवाचं आपलं स्वतःचं असं वेगळं स्थान आहे, वेगळं वैशिष्ट्य पण आहे, आणि तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक श्लोक दिलेला आहे, अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैव रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे. जिष्णू आणि विष्णू हे दोन्ही पण विष्णूंचीच नावं आहेत. आणि अविकाराय, शुद्धाय, नित्याय, परमात्मने ही सगळी विशेषण आहेत आणि त्या सगळ्यांची चतुर्थी विभक्तीच इथे वापरलेली आपल्याला दिसते. विष्णूलाच वेगवेगळी नामं आणि विशेषणं देऊन नमस्कार केलेला आहे. आणि मग पहिला श्लोक आपला सुरू होतो आहे, यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. आता याच्यात पण विष्णवे प्रभविष्णवे अनुप्रास अलंकाराचा अतिशय समर्पक उपयोग याच्यामध्ये केलेला आहे. एकच अक्षराची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा केली की तो अनुप्रास अलंकार होतो. प्रत्येक श्लोकामध्ये पण बघा एकाच अक्षरापासून सुरू होणारे सगळे नावं आपल्याला दिलेले आहेत. आणि त्या पद्धतीने बोलल्यामुळे आपल्या उच्चारणाला पण एक लय प्राप्त होते, जिभेला वळण लागतं आणि वाचा शुद्धी सुद्धा होते. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना. ज्याच्या फक्त स्मरणाने जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती होते अशा या विष्णूंना मी नमस्कार करते. विष्णवे नमः म्हणून परत प्रभ विष्णवे म्हटलेला आहे. प्रभव शब्दाचा अर्थ तो निर्माण करणाऱ्या. काय निर्माण केलेलं आहे तर विश्व निर्माण करणारा, त्याला आपण मायाजाल म्हणतो. आणि फक्त विश्व निर्माण नाही केलेलं आहे
तर त्या विश्वामध्ये तोच भगवंत व्यापून राहिलेला आहे. म्हणून प्रभ विष्णवे, आणि विष्णवे प्रभ विष्णवे, एक विष्णू आहे जो वरती वैकुंठ लोकात राहतो तो विष्णू, आणि प्रभ विष्णवे जो विश्वामध्ये व्यापून राहिलेला आहे तो विष्णू आहे. नंतर नमः समस्त भूतानां आदिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. आता याच्यामध्ये आणखी 2 शब्द नवीन आले. समस्त भूतानां आदिभूताय, भूत म्हणजे जेही जीव या सृष्टीत जन्माला आलेले आहेत ते सगळे भूतमात्र आहेत. त्या भूतमात्रांना निर्माण करणारा आणि त्यांचं भरण पोषण करणारे असे भगवान विष्णू आहेत. पुढे भूभृत, भू म्हणजे पृथ्वी आणि भृत म्हणजे धारण करणारा, पृथ्वीला धारण करणारा. इथे आपल्याला कुर्मावताराचा संदर्भ घ्यायचा आहे. कुर्मावतारामध्ये आपल्या पाठीवरती भगवंतांनी पृथ्वीला धारण केलेलं आहे म्हणून भूभृत हा शब्द तिथे आलेला आहे. पुढे अनेक रूपाय, भगवान विष्णूंनी 10 अवतार घेतलेले आहेत आणि त्या अनेक रूपांमध्ये जरी आपल्याला त्या ब्रह्मतत्वापर्यंत नाही पोचता आलं तरी वेगवेगळ्या रूपात अवतार घेऊन मनुष्यत्व धारण करून भगवंत आपल्या सोबत आहेत. आणि नराचं नारायण कसं होता येतं याचं उदाहरण प्रत्यक्ष स्वतःच येऊन भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. अशी ही भगवान विष्णूंना वंदन करणारे ध्यानाचे पहिले श्लोक दिलेले आहेत. प्रत्येक स्तोत्र मंत्र म्हणायला सुरुवात करताना जेव्हा आपण न्यास असतो, ध्यान असतं, ही एक पद्धत आहे. आणि मग करान्यास, पदान्यास, अंगुलीन्यास हे त्याचे कर्मकांडातले प्रकार आहेत. पण आता काय आपण विष्णू याग वगैरे करत नाही. आता आपल्याला फक्त पठण करायचं आहे आणि श्रवण करायचं आहे. म्हणून आपण सुरुवात करताना ओम विष्णू वषट्कारो इथूनच आपण करत असतो. पण जेव्हा आपण अधिष्ठान ठेवून भगवान विष्णूंची प्रतिष्ठापना केलेली आहे, काही एखाद्या विष्णूंचा याग सुरू आहे, त्यावेळेस मात्र हे न्यास ठेवणं आवश्यक असतं. आणि न्यास करताना आपलं आपणच नाही करायचं, तर पुरोहितांना निमंत्रित करून यथासांग विधीनुसारच ती क्रिया आपल्याला पार पाडायची आहे. एरवी श्लोक म्हणून आपण फक्त ध्यान करू शकतो, जसं आपण शांताकार वगैरे म्हणतो ते तोच प्रकार. पहिली सुरुवात आहे आता आपल्याला श्री वैशंपायन वाच. त्याच्यामध्ये श्रुत्वा धर्मशेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरशान्तनवं पुनरेवाप्यभाषत. त्याच्यामध्ये युधिष्ठिर हे नाव दिलं आणि दुसरं नाव दिलंय शांतनवः. शांतनवः म्हणजे शंतनू महाराजांचा पुत्र म्हणजेच पितामह भीष्म. आता भीष्म ही पण त्यांना कसं नाव प्राप्त झालं काल आपण शिकलेलं आहोत. पण भीष्म ही इतके महान होते आणि आपण त्यांच्या संदर्भात बोलताना पितामह भीष्म असंच बोलणं एक संयुक्तिक आहे. या पितामह भीष्मांना युधिष्ठिराने विचारलेलं आहे, श्रुत्वा धर्मानुशेषेण, मी आत्तापर्यंत अनेक प्रकारचे धर्म ऐकलेले आहेत, अनेक प्रकारचं ज्ञान मिळवलेलं आहे, पण तरीही मला असं वाटतं आहे काहीतरी अशेष राहिलेलं आहे, काहीतरी अपूर्ण राहिलेलं आहे. आणि ते जे काही अपूर्ण राहिलेलं आहे ते तुम्ही मला सांगावं. आता विचारणारा कोण आहे? युधिष्ठिर. त्याची परिस्थिती कशी आहे? कुरुक्षेत्रावरचं युद्ध नुकतंच पूर्ण झालेलं आहे आणि युद्धात विजय झाला असला तरी अनेक लोकांची जीवितहानी झालेली आहे. आणि कळत न कळत महाराज म्हणत्या जीवितहानीला मीच जबाबदार आहे, तर त्याचं पाप मला लागणार आहे. हा अपराधी भाव, हा गिल्ट मनात असणारा युधिष्ठिर आहे. आणि शांत नवो, इथे आता भीष्म शब्द नाही वापरलेला आहे. शांत नवो म्हणजे एक सामान्य माणसाचा नातू, पुत्र, असं एक सामान्य मनुष्यत्व असलेलं असं ते नाव त्यांनी तिथे वापरलेलं आहे. आणि शेवटी आपल्याला पुनरेव हा पण शब्द हेतुपूर्वक वापरला. पुनरेव म्हणजे पुन्हा एकदा सांगा. म्हणजे पितामह भीष्मांच्याच हाताखाली हे सगळे कौरव पांडव मोठे झालेले आहेत. त्या पितामह भीष्माने अनेकदाच त्यांना खूप काही धर्माविषयीच्या नीतीविषयी
विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत तेव्हा कदाचित आम्हाला कळल्या नसतील, तर आता तुम्ही परत सांगा. पण परत सांगताना भीष्माची स्थिती काय आहे, तर भीष्म हे शरपंजरी आहे. इच्छा मरण असल्यामुळे उत्तरायणाची वाट बघत आहे. योग्य मुहूर्ताला, योग्य क्षणाला मृत्यूला ते स्वतःहून स्वीकारणार. मनस्थिती बघा कशी असेल त्यावेळेस. आपल्याकडे एखादी व्यक्ती व्हेंटिलेटरवरती असते, मुळात व्हेंटिलेटर लावलं म्हणजे अर्ध तिकीट फाडलं असं सत्य, वास्तव तेच असतं. आणि मग प्रश्न असतो आपल्याकडे, कधी काढणार, पुढे काय. म्हणजे ही जी सगळी मानसिकता असते. जो कोणी पेशंट असतो तो भानावरती नसतोच, पण आजूबाजूच्या नातेवाईकांनाच अनेक प्रश्न पडतात. मग त्या स्वतःची काय अवस्था असेल. पण इथे भीष्म जरी शरपंजरी असतील तरी ते जागृत अवस्थेत होते. आणि शरपंजरी असण्याचे दोन अर्थ आपल्याला घ्यायचे. एक म्हणजे भीष्मांना पराभूत करताना हे आमचे गुरु आहेत आणि पितामह आहेत, मग त्यांचा वध न करता अर्जुनाने अशा पद्धतीने बाण मारलेले आहेत की त्या बाणांच्या शरीरावरती त्यांना झोपवलेलं आहे. आणि दुसरा अर्थ आपल्याला इथे असा घ्यायचा आहे, शर नावाचं एक गवत असतं आणि जसं दर्भ वगैरे असतो तसं ते शर नावाचं एक गवत असतं आणि त्या गवताच्या गादीवरती त्यांना झोपवलेलं होतं. एक कदाचित विशिष्ट उपचाराची पद्धत असेल किंवा खूप जास्त आजारी आहे आणि मृत्यूची वाट पाहत आहे, तेव्हा आपल्याकडे अशा काही पद्धती असतात. सुखासनावरती न झोपवता आपण खाली झोपवतो, तसं त्यांना शरासनावरती झोपवलेलं आहे. आणि त्या क्षणी, अंतिम क्षणी माझ्या मुखातून आपण भगवंताचंच नाम आलं पाहिजे, या हेतूने श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला भीष्मांकडे पाठवलं. आणि भीष्मच का, तर ज्यांनी आंतरिक आणि बाह्य शत्रूंवरती विजय मिळवलेला आहे. आणि भीष्मांना बघितल्यावरच एखाद्याला वाईट कृती करण्याचं भय वाटतं, असे ते भीष्म. आणि म्हणून युधिष्ठिराला अशा परिस्थितीत उपदेश करण्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे, तर पितामह भीष्मच. आणि पितामह भीष्मांना असं कदाचित टेन्शन असेल की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांनी योगेश्वर रूपात विराट दर्शन दिलेलं आहे, दिव्य दर्शन दिलेलं आहे, आणि त्याच्या पुढे मी काय त्यांचीच नावं सांगणार आहे. प्रत्यक्ष भगवंत साक्षी आहे आणि भगवंताचं वर्णन करायला मिळतंय, यापेक्षा दुसरं सौभाग्य ते काय. म्हणून मृत्यूच्या क्षणी आपण भगवंताचं नामस्मरण केलं तरी आपल्याला मुक्ती मिळते आणि इथे तर प्रत्यक्ष भगवंतच साक्षी आहे. पुढे आपल्याला युधिष्ठिराने प्रश्न विचारलेले आहे, किमेकं दैवतं लोके किं वाप्येकपरायणं सुवन्तकं कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवः शुभं को धर्मः सर्वधर्माणां भगवतः परमो मतः किं जपम् उच्यन्ते जंतू जन्म संसार बंधनात. दोन श्लोकांमध्ये म्हणजे 4 ओळींमध्ये युधिष्ठिराने 6 प्रश्न विचारलेले आहेत. पहिल्यांदा युधिष्ठिर काय प्रश्न विचारतोय, किमेकं दैवतं लोके. लोके म्हणजे या जगात, विश्वामध्ये, या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ दैवत कोणतं आहे. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, किंवाप्येकं परायणं, कोणतं श्रेष्ठ दैवत आहे की ज्याचं आम्ही पूजन करावं. तिसरा प्रश्न विचारलाय, सुवन्तकं कमर्चन्तः, मग त्या दैवताची आम्ही कशी स्तुती करावी किंवा कसं अर्चन करावं. चौथा प्रश्न विचारलेला आहे, प्राप्नुयुर्मानवः शुभं, मानवाला शुभाची प्राप्ती कशी होईल. पाचवा प्रश्न विचारलेला आहे, को धर्म सर्वधर्माणां परमो धर्मः, कोणता धर्म सर्व धर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म आहे. आणि 6वा सांगितलेला आहे, असं कोणतं व्रत आहे की ज्यामुळे जन्माला आलेला जीव जन्म मृत्यूच्या संसार चक्रातून मुक्त होतो. आता हे सगळेच प्रश्न सामान्य माणसाला मुक्ती कशी मिळावी यासाठी प्रातिनिधिक रूपामध्ये युधिष्ठिराने विचारले. जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने
दुसऱ्याच अध्यायात कबूल केलं होतं, नष्ट मोह स्मृती लब्धा, मी युद्ध करायला तयार आहे भगवंता. तरी भगवंताने पुढचे 18 अध्याय सांगितले, कारण की अर्जुन हा सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारा होता. तसं इथे युधिष्ठिराच्या जीवनाचा विचार केला तर एवढा मोठा संघर्ष होऊन गेल्यावर मला जर मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर काय करायला पाहिजे मी, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या वतीने युधिष्ठिराने विचारला. आता पुढे जे आहे ते सगळं भीष्म उवाच आहे. जगत्प्रभू देवदेवम अनंतम पुरुषोत्तमम स्वनाम सहस्रेण पुरुष सततोत्थितः. आता या श्लोकामध्ये चौथ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. चौथा प्रश्न काय आहे, तो कोणाचं पूजन करावं, किम अर्चयन्तः, कोणाचं पूजन करावं. तर भीष्मांनी पहिलंच सांगितलेलं आहे आपल्याला, तर श्रेष्ठ पुरुषाचे, पुरुषोत्तमाचे म्हणजेच भगवान विष्णूंचे पूजन करावे. मग ते भगवान विष्णू कसे आहेत, जगतप्रभू, देवदेव आणि अनंत, अशा या विष्णू स्वरूपात असलेल्या पुरुषाचे स्तुती करून, नामस्मरण करून सततोत्थित हो. कसं नामस्मरण करायचं आहे, तर सततोत्थित हो, उत्थित म्हणजे जागृत राहून, आणि सतत म्हणजे नित्य नेमाने. जप करताना, नामस्मरण करताना दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या, सततोत्थित, जागृत होऊन. कधी कधी असं होतं बघा, आपण डोळ्यामधून जप करत असतो, मनातला जप, किती नामं झाली किती नाही झाली, आपण त्याला काउंटर लावून ठेवतो. टेक्नॉलॉजी करावी, पण आपलं मन जागृत असेल तरच तो जप आपल्या मन चित्तशुद्धीसाठी पोचणार आहे. मग सततोत्थित, प्रत्येक शब्द इतक्या अचूकरित्या वापरलेला आहे, आणि या सगळ्या शब्दांचं अर्थ लावण्याचं काम करणारे जवळजवळ 40 भाष्य विष्णू सहस्रनामांवरती लिहिले गेलेले आहे. आणि त्यातलं सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात योग्य भाष्य जे आहे ते म्हणजे शंकराचार्यांनी लिहिलेले. आता जी उकल आपण बघतो आहोत ती शंकराचार्यांच्याच भाष्यामध्ये आहे. दुसरं भाष्य आहे, भट्टार नावाचे कवी आहेत, त्यांनी त्याचा अभ्यास करून शब्दांची उकल करण्याचा प्रयत्न केला. आणि काही संस्कृत शब्द अशी असतात की मला जरी याचा अर्थ असा वाटला तरी कदाचित दुसऱ्याला ती उकल वेगळी वाटू शकते. मग त्याचं व्युत्पत्तीही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. विशेषतः विशेषणं जी लावलेली असतात त्या विशेषणांमध्ये असा थोडासा संभ्रम निर्माण होतो. मग माझं बरोबर आहे का, तुमचं बरोबर आहे का, यांनी एखाद्या व्यक्तीने सांगितलेलं बरोबर आहे, तर प्रत्येकाचंच बरोबर असतं. मग आपण इथे शक्य होईल तेवढं शंकराचार्यांचं भाष्य प्रमाण मानून आपण अभ्यास करणार आहोत. अर्थात शंकराचार्यांची विद्वत्ता आपल्याकडे नाहीच आहे, पण त्यांनी जे सांगितलेलं आहे तेच वाचून आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे 5वा श्लोक आहे, तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन् सुष्ठुवन्नमंसश्च यजमानस्तमेव च. पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे, पूजन कसे करावे, कोणाचं करावं, पुरुषोत्तम विष्णूचं करावं. कसं करावं, ध्यायन स्तुवन नमस्सश्च. ध्यायन मनाने, मानसिक, डोळे मिटून मन एकाग्र करायचं आहे आणि आपल्या इष्टदेवतेचं चिंतन करायचं आहे. मन डोळे मिटले, मन एकाग्र केलं की आपल्या डोळ्यासमोर ज्या देवतेची मूर्ती येते त्याचं नामस्मरण तुम्ही करा. आता सध्या आपण विष्णू सहस्रनामाचं चिंतन करतोय, मग विष्णूंचं चिंतन करतोय, पण आपल्याकडे खूप साऱ्या देवांची नावं अशी आहेत. मग आपल्या मनाला कोणता देव भावतो, देव सगळे शेवटी ब्रह्मतत्वालाच जाऊन मिळणारे आहेत, पण मला कोणत्या रूपातल्या देवाकडे जास्त मी आकर्षित होते, व भगवान विष्णूंकडे आकर्षित होते, प्रभू रामचंद्रांकडे आकर्षित होते का कृष्णांकडे आकर्षित होते, हे ज्याचा त्याचा थोडासा वैयक्तिक प्रश्न आहे. पण प्रवास शेवटी आपण एकाच मार्गाकडे जाणार आहोत. पण आज मी विष्णूंचं ध्यान केलं, उद्याला प्रभू रामचंद्रांचं ध्यान केलं, परवाला हनुमानाचं ध्यान केलं, तर आपलं ध्यान एकाग्र होतच.
मुळात ध्यान होतं का हाच मोठा प्रश्न असतो. पण ध्यान करण्यासाठी चित्त एकाग्र होणं आवश्यक असतं. मग पहिल्यांदा सांगितलेलं आहे आपल्याला ध्यान. दुसरं सांगितलंय स्तुवन, म्हणजे मुखाने स्तुती करून, वाचिक. म्हणजे जसं आपण बऱ्याचदा असं होतं की काम करता करता यूट्यूबवरती आपण काहीतरी स्तोत्र मंत्र लावलेले असतात, करता करता आपण बोलत असतो. म्हणजे यांत्रिक काम होतं, आपले रोजचे काम आहेत, पोळ्या करतो आहोत, स्वयंपाक करतो आहोत, ओटा आवरतो आहोत, ही सगळी कामं आपली रोजची आहेत. त्याच्यात काही आपल्याला आपलं कौशल्य दाखवायचं नाहीये किंवा मन एकाग्र केल्याशिवाय ते कामं होणार नाहीयेत असंही नाहीये. आणि ते करता करता आपण कुठला तरी जप लावतोय, स्तोत्र मंत्र ऐकतो आहे, तर ते झालेलं आहे स्तूयते, स्तुवन. नंतर आपल्या सांगितलं नमन षष्ठ, स्तुती मुखाने तुम्ही करता आहात, जप करता आहात, त्याच्याबरोबर आपल्या हातून काहीतरी क्रिया घडली पाहिजे, शारीरिक क्रिया. मग त्याला म्हणजे नमन षष्ठ, नमस्कार करून. मग नमस्कार पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. साष्टांग दंडवत भगवंताला घातला पाहिजे, पण नाही शक्य झालं तर किमान 2 हात तिसरं मस्तक असा नमस्कार तरी आपण दैनंदिन नित्य नेमाने भगवंताला केला. म्हणून कायिक, वाचिक, मानसिक या तीनही मार्गाने आपण भगवंताचं पूजन आणि अर्चना करायला पाहिजे, असं उत्तर भीष्मांनी दिलेलं आहे. पुढे सांगितले आपल्याला अनादि निधनम विष्णू सर्वलोक महेश्वरम लोकाध्यक्षम स्तुवन नित्यम सर्व दुःखातिगो भवे. कोणाची स्तुती केली म्हणजे माणसाला शुभाची प्राप्ती होते. शुभाची प्राप्ती कशाला हवी आपल्याला, तर माझ्या जीवनातल्या दुःखाचा नाश झाला पाहिजे. मग 3 प्रकारची दुःख आपल्या वाट्याला येतात. पहिलं दुःख असतं आध्यात्मिक, जे शारीरिक व्याधीमुळे निर्माण होतं किंवा वेदनेमुळे निर्माण होतं. आता मग इथं प्रश्न पडतो की फक्त भगवंताचं नामस्मरण करून माझी वेदना दूर होते का, माझा आजार बरा होतो का? तसं असतं तर कुठले तेवढे मोठे मोठे हॉस्पिटल्स झाले नसते, डॉक्टरची आवश्यकताच भासली नसते. म्हणजे व्याधीवरती उपचार करणं आवश्यकच आहे, पण त्या उपचारांना आणि वेदनेला सामोरं जाण्याचं बळ मंत्रशक्ती आपल्याला देत असते. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मंत्रांचा आधार घ्यायचा आहे. दुसरं आहे अधिभौतिक, म्हणजे परिस्थितीजन्य दुःख. आपण खूप चांगलं वागतो आहोत, म्हणजे आम्ही सारे सज्जनच आहोत असंच आपण, पण आपण खूप चांगलं वागतो आहोत, पण माझ्या आजूबाजूचे लोक आहेत, माझ्या परिवारातले लोक आहेत, माझ्या बिल्डिंगमधले लोक आहेत, की आपल्या समाजातले सगळे लोक आहेत, त्यांच्या वागण्यामुळे मला त्रास होतो. हा त्रास असतो परिस्थितीजन्य. त्यांनी कसं वागावं, त्यांनी कसं बोलावं याच्यात मी काहीच करू शकत, पण त्यांच्या बोलण्यामुळे, त्यांच्या वागण्यामुळे मात्र मला त्रास होत असेल, तर मी आपलं मन भगवंताच्या साधनेमध्ये एकाग्र करावं, म्हणजेच मी त्यांना इग्नोर करावं. ऐकलंच नाही तर त्याचा परिणाम माझ्यावरती होणार नाही, आणि ऐकायचंच नाही ठरलं तरी कान उघडेच असतात, कानावरती ते पडणारच. मग माझे कान मी कुठे एकाग्र केले पाहिजे, चांगल्या विचारांच्या श्रवणामध्ये मी माझे कान एकाग्र केले पाहिजे. तिसरं आहे आधिदैविक. काही गोष्टी, काही घटना आपल्या आयुष्यात अशा अचानक घडतात की त्या दैवाने आपल्या नशिबावरती घाला घातल्यासारख्या असतात. विरह सहन करावा लागतो, आपल्या अत्यंतिक जवळच्या प्रिय माणसाचा मृत्यू होतो किंवा अपघात होतो. मग अशा धक्क्यातून पुन्हा जर उठून उभं राहायचं असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त दैवी विचारांचाच आधार असतो. त्या विचारांना घेऊन आपण सोबत चाललो तर आपण पुन्हा नव्याने आपलं आयुष्य उत्तम रीतीने व्यतीत करू शकतो. म्हणून आपल्या आयुष्यात जर शुभाची प्राप्ती व्हायची असेल, शुभाची प्राप्ती करायची असेल, तर आपण काय केलं पाहिजे, ते श्री विष्णूंचं नामस्मरण आणि जप. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम लोकानां कीर्तिवर्धनम लोकनाथ महद्भूत सर्वभूत भवोद्भवम. आता याच्यामध्ये आपल्याला लोकनाथ, धर्मज्ञ, कीर्तिवर्धनम असे वेगवेगळे विशेषण सांगितले आहेत. या सगळ्या विशेषणांचा विचार आपण पुढे जाऊन करणारच आहोत.
आता फार परत त्याच्यात सांगत नाही. पण आपण म्हणतो की लोकनाथ या लोकेश्वर चतुर्लोक स्वामी अशी सगळी विशेषणं त्या ठिकाणी आलेली आहेत. त्या 14 लोकांचा स्वामी हा विष्णू आहे. सृष्टीचा नियंता म्हणून जेव्हा भगवंतांना मानलं जातं, त्या 14 लोकांचा अधिष्ठाता किंवा त्याचा स्वामी सांगितले. म्हणजे 14 लोक कोणते आहेत? तर तल, अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, पाताल, भूर्लोक, भुवरलोक, स्वर्लोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि स्वर्गलोक अशा 14 लोकांचा चतुर्दश लोक स्वामी असं विशेषण भगवान विष्णूंसाठी वापरलं. आणि नंतर प्रश्न आहे 5वा, सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? तर त्याचं अतिशय सुंदर आणि सोपं उत्तर दिलेलं आहे. ब्राह्मण, तप, ज्ञान, श्रुती आणि हितकारी अशा सर्व धर्म जाणणारा, सर्व लोकांची कीर्ती वाढवणारा, सर्व लोकांचा स्वामी असणारा, भूतांची परम कारण असणारा, त्यांची उत्पत्ती करणारा, पोषण करणारा आणि वेळ आली की त्यांचा नाश करणारा अशा या कमलाप्रमाणे नेत्र असलेल्या पुंडरीकाक्षम, पुंडरीक म्हणजे कमळ आणि अक्ष म्हणजे डोळा, कमलाप्रमाणे नेत्र असलेल्या भगवंताचे स्तवनपूर्वक पूजन अर्चन करावे, हाच माझ्या मते सर्वश्रेष्ठ धर्म आहे. हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे असं नाही म्हटलेलं आहे, हाच माझ्या मते, म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे. तुला कदाचित वेगळं वाटू शकतं, म्हणजे स्पेस दिलेली आहे. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये खूप सुंदर गोष्ट आहे की प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य दिलंय, प्रत्येक जण आपला सिद्धांत मांडू शकतो आणि विशेष म्हणजे प्रत्येकाच्या सिद्धांताला आपल्या संस्कृतीने मान्यता दिलेली आहे. तू बरोबर आहे आणि मी चूक आहे किंवा मी चूक आहे तू बरोबर आहे असे वादविवाद आपले कुठेही झालेले नाही. मग अशा या हे जे सगळे 4, 5, 6, 7, 8 श्लोक आहेत, या 8 श्लोकांमध्ये भगवान विष्णूंची 16 नावं आलेली आहेत. ती 16 नावं कोणती कोणती आहेत? जगत्प्रभू, देवदेव, अनंत, पुरुषोत्तम, पुरुषः, अव्ययः, अनादिनिधनं, विष्णु, सर्वलोकमहेश्वरं, लोकाध्यक्षः, ब्रह्मण्य, सर्वधर्मज्ञ, लोकनाथ, महद्भूत, सर्वभूतभवोद्भवः आणि पुंडरीकाक्षो. ही 16 नावं बीज नामं आहेत विष्णू सहस्रनामाची. या 16 नामांचाच विस्तार आपल्याला पुढे करून दिलेला आहे. पुढच्या याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, यानी नामानी गौणानी आख्यातानी पद्मपद. मग याच्यामध्ये पुढची जी नामं दिली आहेत त्यात गौणानी असा एक शब्द वापरलेला आहे. गौणानीचा मराठीत अर्थ होतो कमी महत्त्वाचा. पण मग कमी महत्त्वाचा आणि भगवंताची नावं ही काही सांगड बसत नाही. मग आदिशंकराचार्यांनी तिथे आपल्याला सांगितलेलं आहे की गौणानी शब्दाचा अर्थ आपण गुण या शब्दापासून घेतला तर गुणवाचक, म्हणजे भगवंताचे जे गुण आहेत त्या गुणांचं वर्णन करणारी नामं अनेक मंत्रद्रष्ट्या ऋषींनी घेतलेली आहेत. तीच नावं मी तुला नव्याने परत सांगणार. माझं त्यात काहीच नाही. जे पुरातन काळापासून ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे, जे श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे तेच मी तुला सांगणार आहे. आणि मग या सगळ्याचा सारांश असा आहे की आपण काय करायचं आहे तर श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. मग जपयज्ञ का आहे? जपयज्ञच का? यज्ञाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. यज्ञ नाम मैत्री संगती करणं. यज्ञावरती आपण परत कधीतरी चर्चा करूयात. पण इथे आपल्याला यज्ञ करायचा असेल तर अनेक साधनांची आवश्यकता लागते. किमान 4 पुरोहित लागतात. पण मग जप करायचा असेल तर आपल्याला कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही. दुसरं आहे कुठल्याही हठयोगाप्रमाणे शरीराला कष्ट द्यायचे नाही आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले यज्ञानाम जपयज्ञोस्मी. देशकालाचं बंधन नाही आहे.
तुम्ही जिथं जाल, बसमध्ये बसलात, रेल्वेत बसलात, विमानात बसलात, मुखाने हरीचं नाम घेऊच शकता. इतका सोपा. आणि कलौ नाम संकीर्तनम, कलियुगात नामस्मरणातच महत्व आहे, काही बाकी गोष्टींना आपल्याकडे वेळच नाहीये. 8 तासाची ड्युटी करताना 2-2 तासाचे प्रवास करून आपल्याला जावं लागतंय, तर आपल्याकडे तो वेळच असणार नाही. पूर्वीच्या काळच्या लोकांची जीवन व्यवस्था, दिनचर्या ही वेगळ्या स्वरूपातली होती, म्हणून त्यांना त्रिकाल संध्या सांगितली. आज एक संध्या सुद्धा होते की नाही जरा प्रश्न. म्हणून नमस्कार तरी आपण केला पाहिजे. आणि मग जाता कायिक, मौखिक, वाचिक, ज्या ज्या योगे साधलं जाईल त्या त्या योगे नामस्मरण करावे, हरीचे नाम घ्यावे. हाच मंत्र आपल्याला आजच्या या विवेचनातून सांगितला. आणि इथून पुढे आपल्याला 1000 नामांची नामावली पितामह भीष्मांनी सांगितलेली आहे. मग उद्यापासून आपण त्यातलं एक एक नाम समजून घेणार आहोत. जसं शक्य होईल अगदी प्रत्येक श्लोकाप्रमाणे प्रत्येक नाम घेता येईलच असं होणार नाही. खूप व्यापक अभ्यास आहे. पण जेवढे आपल्याला शक्य होतील 2 जूनपर्यंत तेवढं आपण नक्कीच साध्य करू. जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि हा अभ्यास आपला निरंतर आपण चालू ठेवू. इथेच मी माझ्या वाणीला विराम. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे